नमस्कार, मी देवी आणि स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. मी आज तुम्हाला या पालकपासून छान अशी पालक बेसनची रेसिपी दाखवणार आहे. मी माझ्या पद्धतीने पालक बेसन कसे बनवते हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात अगोदर आपण इथे ताजा फ्रेश असा पालक घेतलेला आहे. तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. हा आमच्या गार्डनमधलाच पालक आहे, त्यामुळे जास्त काही स्वच्छ करण्याची गरज नाही. तो ऑर्गेनिक असा पालक आहे. आपण इथे स्वच्छ असा पालक धुवून घेणार आहोत. या पद्धतीने आपला पालक स्वच्छ धुवून झालेला आहे. आता इथे मी काही पालकाचे पाने घेऊन आपल्याला सुरीच्या साहाय्याने या पद्धतीने पालक छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे. पालक अगोदर स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच आपल्याला पालक कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण इथे सर्व पालक कट करून घेणार आहोत. आपले सर्व पालक कट करून झालेला आहे. आता इथे आपण फोडणी देण्याची तयारी करून घेऊ. इथे 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये थोडी मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण इथे काही 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून त्याही गुलाबीसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे. लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक मी कट करून घेतलेला आहे, तोही त्यामध्ये हे गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबीसर झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा टमाटर तेही बारीक कट करून त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. इथे टमाटर टाकतानाचा व्हिडिओ कट झालेला आहे, पण मी इथे टमाटर टाकलेला आहे. टमाटरही चांगलं परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला काही घरातले बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहे. लाल तिखट, हळद, गरम मसाला, लाल तिखट मिरची, काश्मीरी मिरची, धना पावडर अशा प्रकारे आपण घरातले उपलब्ध काही बेसिक मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यामुळे मसाला जळतही नाही आणि व्यवस्थित तळल्याही जातो. मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये जो आपण पालक कट करून ठेवला होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. कमी फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहे. या पद्धतीमध्ये आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर पालक लगेच फ्राय होतं, तुम्ही बघू शकता आहे. लगेच पालकची साईज कमी झालेली आहे. पालक चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे. पालक फ्राय झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे पालक फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की छान असं तेलही सुटलेलं आहे आणि पालकही छान प्रकारे फ्राय झालेला आहे. इथे आपल्याला एक वाटी भरून किंवा एक डिश भरून आपल्याला इथे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये कमी जास्तही करू शकता. आता आपल्याला बेसन इथे भाजायचं नाही, फक्त व्यवस्थितरित्या ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीमध्ये सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण इथे थोडं थोडं करत पाणी टाकत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित मिक्स करत जाणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकल्याने यामध्ये बेसनाच्या गाठी तयार होत नाही आणि पालक बेसनही छान प्रकारे तयार होतं. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे घट्टसरच पालक बेसन बनवणार आहे. या पद्धतीमध्ये घट्टसर असं पालक बेसन बनवणार आहेत. आता या
पालक बेसनला एक अशी छान अशी वाफ आल्यानंतर इथे मी एक तडका मारणार आहे. थोडासा हिंग, 1 चमचा काश्मीरी मिरची. या पद्धतीमध्ये आपलं छान असं पालक बेसन तयार झालेलं आहे. मला सांगा, हे असं पालक बेसन गरमागरम तयार झाल्यानंतर तुम्ही 1 भाकरीच्या ऐवजी 1-2 भाकरी आरामशीर खाल अशा प्रकारचं टेस्टी असं पालक बेसन तयार झालेलं आहे. त्यावर आपण इथे कोथिंबीर टाकलेली आहे, त्यामुळे तर चव अप्रतिम वाढलेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने पालक बेसन नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.